काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्यासोबत आहेत. दादा, 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघतो निवडणूक आयोगाविरोधामध्ये, त्यामध्ये आपण काँग्रेस सहभागी होणार आहेत. निश्चित ओट चोर गद्दी छोड नावाचं कॅम्पेन राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावर त्यांनी सुरू केलेलं आहे. मतांची चोरी कशी कशी कुठे कुठे केव्हा केव्हा झाली, त्याची एकंदरीत असणारी प्रक्रिया काय, ते मुंबईत होतं का अजून कुठे होतं, या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश हा राहुल गांधींनी केलाय. हायड्रोजन बॉम्बची पण आता या अनुषंगाने एक प्रतीक्षा आहे. आणि असं होत असताना महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या विश्लेषणाच्या अनुषंगानं हा मुद्दा महाराष्ट्रातूनच हा कुठेतरी त्याला पकडला गेला होता किंवा महाराष्ट्रातूनच ही चोरी पकडल्या गेली होती. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचाही मोठ्या प्रमाणावर डाटा हा या सगळ्या ओट चोरीच्या अनुषंगानं हा पुढे आलेला आहे. आता एवढी मोठी ओट चोरी ही समोर आल्यानंतर महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्षांनी याचा पाठपुरावा करून त्याचा कुठे ना कुठे हा संविधानिक पद्धतीने आणि फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातून याचा लॉजिक एंड करावा, ही असणारी त्याची आवश्यकता आहे. आणि त्या आवश्यकतेतून वेगवेगळे प्रयत्न हे काँग्रेसने केलेले, मित्रपक्षही करत आहे आणि इतरही पक्ष यामध्ये आता याच्या अनुषंगाने दुरुस्तीच्या अनुषंगाने प्रयत्न करत असताना आढळून येत आहे. नागरिकांनाही मोठी जिज्ञासा आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर या संदर्भातल्या तक्रारी पुढे येत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांनी, केवळ विपक्ष, इंडिया, महाविकास आघाडी, महायुती असं नाही, तर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला धारेवर धरावं आणि त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी करून घ्याव्या, हा एक जो प्रयत्न चाललेला आहे अत्यंत स्तुत्य आहे. आणि याच प्रयत्नातला पुढचा भाग म्हणजे 1 नोव्हेंबर या रोजी होणारी जो मोर्चा आहे तो मोर्चा आहे. हा मोर्चा निघणं अत्यंत स्वागतार्ह आहे आणि या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील. पण या मोर्चामध्ये मनसे सुद्धा सहभागी होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर आघाडीसोबत मनसे आली असं म्हणायचं का? हा मोर्चाचा पूर्ण विषय वेगळा आहे. याचा आणि आघाडी होण्याचा कुठलाही संबंध हा त्यामध्ये नाही, थेट नाही, अप्रत्यक्ष स्वरूपाचाही नाही. हा जो मोर्चा आहे हा केवळ निवडणूक आयोगाचा जो घोटाळा आहे आणि मत चोरी जी झालेली आहे त्या चोरीच्या अनुषंगानं मतदार याद्या दुरुस्त करिता हा मोर्चा निघत आहे. उद्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एक चित्रपट दाखवणार आहे ओट चोरी संदर्भात, काय नेमकं आहे? आता उद्याचा जो काही एकदम कार्यक्रम आहे त्याची थोडी जिज्ञासा जागृत ठेवू आणि आता तो ओट चोरीच्या संदर्भातलं एकूण डॉक्युमेंटेशन आणि सगळं जे आहे हे बघा. त्यानंतर त्या चित्रपटाला किती लोक लाईक करतात त्यावर बोलणं उचित राहील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं की भंडाऱ्यातील जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, त्यांचं व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर ठेवलं, योग्य आहे? त्यांनी भंडाऱ्याच्याच नाही तर त्यांनी पूर्ण भंडारा हा आता राजकीय व्यवस्थेचा, शासकीय व्यवस्थेचा हा केलेला आहे. कारण कोणाच्या घरात डोकून पाहणे, कोणाच्या घराच्या फटीतून त्यांच्या घरात काय चाललं बघणे, ही विकृती भारतीय जनता पक्षाच्या अंगी कशी आहे याची बेशरम कबुली बावनकुळे यांनी दिलेली आहे. आणि नैतिकता, सभ्यता, सुसंस्कृतपणा हा प्रत्येकाला त्याचं खाजगीपण जोपासण्याच्या अनुषंगानं ही परवानगी देतो किंवा तशा पद्धतीची संस्कृती आपली आहे. मात्र भाजप हा विकृत मानसिकतेचा आहे आणि तो सगळ्यांच्या बाथरूम मध्ये काय चाललं, स्वयंपाकघरात काय चाललं हेही डोकून तो बघतो आणि प्रसंगी तो ब्लॅकमेल करून दुसऱ्यांचे पक्ष फोडतो. हे असणारा त्यांचा एकंदरीत ही मोटस ऑपरेंडी हा त्यांचा स्वभाव आहे, हा त्यांचा अधर्म आहे. आणि त्या अधर्माची बेशरम कबुली ही बावनकुळेंनी दिलेली आहे. हा काही पहिल्यांदाच त्यांची कबुली नाही, यापूर्वी याचे प्रत्यय वारंवार आलेले आहे. रश्मी शुक्ला नावाच्या ज्या पोलीस अधिकारी होत्या यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून त्यांनी महाराष्ट्रातल्या विरोधक आणि सत्ताधारी पक्षाची हेरगिरी केली होती आणि करिता त्यांना बडतर्फ केलं होतं. पुढे याच रश्मी शुक्लांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी लोकांचे फोन टॅप केले म्हणून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतलं आणि त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुख पदापर्यंत जाण्याचं बक्षीस दिलं. याचा अर्थ काय, तर देवेंद्र फडणवीस हे वर करणे किती सभ्यतेचं आव्हानत असले तरी ते किती विकृत आणि विचित्र आहेत याचं या घटनेवरून आपल्याला लक्षात येईल. आणि बावनकुळेंनी जे सांगितलंय ते काही भंडाऱ्यापुरतंच नाही, ते काही विरोधी पक्षापुरतंच नाही, तर बावनकुळे हेही सांगायला विसरले असतील कदाचित की ते मित्रपक्षाचेही मोबाईल टॅप करतात, मित्रपक्षाचेही व्हॉट्सअप टॅप करतात. एवढंच नाही तर स्वतःच्या पक्षातल्याही तथाकथित जे नाराज आहे त्यांच्यावरही ते पाळत ठेवतात. तर हे एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं
चारित्र्य काय हे त्यांनी बावनकुळेंनी सांगितलंय. साताऱ्यातल्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरनं हातावरती सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. त्यावर 2 पोलिसांचं नाव त्याने लिहिलंय. कागदावर जर सुसाईड नोट लिहिली असती तर पोलिसांनी ती गायब केली असती. हा कदाचित संशय त्या बिचाऱ्या महिलेच्या मनात कुठेतरी असेल, म्हणून त्यांनी शासनावर विश्वास नसल्यामुळे आणि पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे थेट हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे. हा सरळ सरळ आजचं सरकार किती बेशरम पद्धतीने आणि कसा लोकांच्या जीवावर उठलंय याचं ते असणारं एक उदाहरण आहे. यापूर्वी अनेक प्रकरणं तशी झाले. स्वारगेटमध्ये गृहमंत्री म्हणतात की जर महिलांनी किंचाळली असती, ओरडली असती, आरोळी ठोकली असती तर बलात्कार झाला नसता. आता या फलटणच्या महिलेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याच्या अनुषंगानं डॉक्टरवर देखील दबाव आहे. या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी थेट स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची आहे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. मात्र हे बेशरम आहेत, हे आंधळे मुकी आणि बहिरे आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी एक उपकार महाराष्ट्रावर करावे, पूर्णवेळ गृहमंत्री तरी द्यावा. कारण पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान पदी पोहोचण्याचे स्वप्न आता दिवसा डोळ्या पडायला लागल्यामुळे आणि गडचिरोलीच्या उत्खननामध्ये शक्ती महापीठाच्या रस्त्याच्या ठेकेदारीमध्ये आणि तो रस्ता करण्यामध्ये आणि मुंबईच्या जमिनी विकण्यामध्ये ते इतके मशगूल आहेत की गृह विभागाकडे लक्ष देण्याकरता त्यांना वेळ नाही. त्यांनी पूर्णवेळ गृहमंत्री तरी निदान नेमावा, हा तरी धडा या फलटणच्या घटनेतून त्यांनी घ्यावा. ते तिथल्या पोलिसांना निलंबित करण्याचं नाटक करतील, ते तिथल्या DYSP SP ची बदली पण करणार नाही. मात्र किमान त्यांनी गृहमंत्री तरी पूर्णवेळ महाराष्ट्राला द्यावा. पण त्या सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं की पोलीस अधिकाऱ्याने 4 वेळा अत्याचार केला, म्हणजे पोलीसच जे रक्षक करणार ते भक्षक बनले. सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हा पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. मात्र पोलीस जे आहेत हे आता खल निग्रहणार्थ नव्हे तर खल संरक्षणार्थ हे आता कार्यरत आहेत आणि स्वतःतले जे खलत्व आहे हे देखील ते बेशरमपणाने त्याचं प्रदर्शन करायला लागले आहेत. त्यामुळे पोलीस हे त्यांचं काम करत नाही आणि म्हणून आता महाराष्ट्रात खोक्या, आका, कोयते गँग अशा प्रकारचे शब्द जे आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक पटलावर हे विकृत शब्द त्यांनी प्रदान केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढलाय. RSSच्या विरोधामध्ये बंदी घालावी अशी मागणी केली. RSSनी स्वतःची संघटना विसर्जित करून टाकावी आणि स्वतःच्या संघटनेची नोंदणी करून घ्यावी आणि संविधानाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण करावा. हे 100 वर्ष पूर्ण होत असताना आम्हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विनम्र स्वरूपाचा अनुरोध हा यापूर्वीच केलेला आहे. तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.